मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत 2 बोटांनी रांगोळी कशी सोडायची. प्रथम आपण पांढरी रांगोळी चहाच्या गाळणीने चाळून घेऊयात. जेव्हा आपण रोज साधी पांढरी रांगोळी काढतो तेव्हा ती चाळून घेणे फार गरजेचे असते, कारण रांगोळीमध्ये जे मोठे कण असतात किंवा छोटे छोटे खडे असतात ते बोटाने सोडताना ते क्लिअर येत नाही, बाजूला पांगतात. त्यामुळे रांगोळी चाळून घेणे गरजेचे असते. हे रांगोळीतले थोडे मोठी भरड रांगोळी आहे, ती आपण चाळून बाजूला काढूयात. तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक आणि स्मूथ अशी ही रांगोळी आहे. आता आपण सुरुवातीला चिमटीने रांगोळी काढायला शिकणार आहोत. अंगठा आणि तिच्या शेजारची तर्जनी सोबत अशी जोडावी. रांगोळी चिमटीत अशी पकडावी आणि हलक्या हाताने बारीक सोडावी. आपल्याला जेवढी पातळ रेष हवी तितकी ही दोन्ही बोटं अशी उभी पकडावी आणि जेवढी रेष जाड जाड हवी तेवढी ही हलकी 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 फिरवत येईल. आणि जेव्हा आपण अशी पूर्ण या दिशेला अंगठा करू त्या दिशे तेव्हा रेष आपल्याला हवी तेवढी जाड घेता येईल. फॉर एक्झाम्पल, आपण इथे पाहूयात, पातळ रेषेपासून जाड रेष काढताना मी माझ्या बोटांची दिशा कशाप्रकारे थोडी 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 फिरवून आपल्या रेषेची जाडी वाढवते येते. आपल्याला जेवढी जाड रेषा हवी आपण तेवढे आपल्या दोन्ही बोटांची दिशा जशी मी करते तशी थोडी 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 टेल करावी. सुरुवातीला रांगोळी काढताना किंवा शिकताना रेषा बारीक काढायच्या. हळूहळू सरावाने त्या स्ट्रेट होतात आणि आपण मोठ्याही काढू शकतो. अशा प्रकारे आपण उभ्या आणि आडव्या रेषांचा सराव करावा. रेषा काढून झाल्यानंतर आपण याच 2 बोटांनी टिपके कसे काढायचे किंवा डॉट्स कसे काढायचे ते शिकूयात. पुन्हा एकदा चिमटीत याचप्रमाणे रांगोळी उचलायची आहे आणि ती स्लोली सोडत जायचं आहे. आपल्याला जेवढा बारीक टिपका हवा आहे तेवढा लहान तो सोडायचा आहे, तेवढा स्मूथली आणि स्लो सोडायचा आहे. यापेक्षा बारीक हवे असेल तर हीच 2 बोटं आणखी याप्रमाणे सोडायची उभी. माझा अंगठा तुम्ही लक्ष द्या, अंगठा आता ह्या खालच्या दिशेला आहे म्हणून आपला हा टिपका एकदम नाजूक आणि गोल असा दिसतोय. तुम्ही पाहू शकता. आपल्याला ज्याप्रमाणे टिपका किंवा रेष जाड पातळ टिपका बारीक मोठा हवा आहे त्याप्रमाणे आपल्या ह्या दोन्ही बोटांची दिशा वरती खाली किंवा मी थोडे मोठे टिपके काढून दाखवते तुम्हाला. याप्रमाणे आपल्याला हवी तेवढी रांगोळी सोडायची हव्या तेवढ्या टिपक्यासाठी. याचप्रमाणे आपण उभे मोठे टिपके सुद्धा काढू शकतो. मी आत्ता जे टिपके रेषा किंवा यापुढे जे शेप्स सांगणार आहे त्या प्रत्येकाचा वापर करून आपण सुंदर संस्कार भारती रांगोळी काढू शकतो किंवा टिपक्यांची सुंदर रांगोळी काढू शकतो. त्याचप्रमाणे आपण ह्या सगळ्याचा वापर करून फुलं पानं अगदी सहज सुंदर आणि आकर्षक काढू शकतो. याप्रमाणे आपण टिपके देऊ शकतो. तसेच आणखी मोठे हवे असतील तर आपण ते अशा पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. आपण ही रांगोळी चाळून घेतल्यामुळे अगदी स्मूथपणे लँड होतीये. मैत्रिणींनो, अजून एक, जर तुम्हाला टिपक्यांची रांगोळी काढायची असेल आणि काढताना जर टिपके एका रेषेत सरळ येत नसतील तर तुम्ही पट्टीचा आधार घेऊन टिपके काढू शकता. पट्टी ठेवायची आणि टिपके देऊन घ्यायचे. शक्यतो टिपक्याची रांगोळी काढताना जर टिपके सरळ एका रेषात सारख्या मापाचे जर आले तर रांगोळी अधिक आकर्षक वाटते. म्हणून आपण टिपक्यांची रांगोळी काढताना शक्यतो अशी पट्टीचा आधार घेऊन टिपके दिलेत तर रांगोळी अधिक आकर्षक होते. हलक्या हाताने आता आपण त्रिकोण, चौकोन, सर्कल, हाफ सर्कल हे शेप काढायला शिकूया. आधी आपण ज्या रेषा पाहिल्या होत्या त्याच रेषांचा वापर करून आपण त्रिकोण काढूया. आपल्याला जेवढी जाड रेषा हवी
तेवढी जाड बोटांची दिशा बदलून काढू शकतो. मोठे बारीक अशा आकाराचे आपण त्रिकोण काढून घेऊयात. हाफ सर्कल अशा प्रकारे. वेगळे वेगळे शेप काढायची, रोज प्रॅक्टिस करायची. पूर्ण गोल. दोन बोटांमध्ये चिमटीमध्ये रांगोळी घट्ट पकडायची आणि आपल्याला हवी तेवढी सोडायची. तुम्ही पाहू शकता मी अगदी लहान वर्तुळापासून मोठी वर्तुळे, हाफ सर्कल आणि ट्रँगल घेतली. आता आपण काही इतर शेप शिकूया. आता जे आपण आकार काढले त्रिकोण, उदाहरणार्थ त्रिकोण काढून आपण स्टार बनवू शकतो. याप्रमाणे अगदी सहज आणि सुंदर. त्याचप्रमाणे आता उभी रेषा, आडवी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा. याप्रमाणे स्वास्तिकही आपण काढू शकतो. रांगोळीमधले हे बेसिक शेप्स आपण शिकलो तर आपण संस्कार भारती रांगोळी किंवा रोज दारासमोर काढण्यासाठी ज्या छोट्या छोट्या रांगोळ्या असतात त्या अगदी इझिली काढू शकतो. आता आपण फूल काढायला शिकूया. एक सर्कल काढला, त्याच्यानंतर मी त्या सर्कलला बाजूने, त्या गोलला बाजूने लाईन्स काढून घेतल्या. अतिशय सोप्या पद्धतीने फूल कसे काढायचे, अगदी सोपे आणि सहज. अगदी ज्याला रांगोळी येत नाही अशाही व्यक्ती हे फूल सहज तयार करू शकतात आणि अतिशय आकर्षक आणि सुंदर हे फूल दिसतं. तुम्ही पाहू शकाल. आणि ह्याच फुलात जर तुम्ही रंग भरलेत तर अप्रतिम दिसते. तुम्ही पाहू शकाल मी कुठलंही माप घेतलेलं नाही तरी सुद्धा सगळ्या फुलाचा शेप अतिशय सुंदर आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे डबल लाईन देऊ शकतो. तुम्हाला हवे ते रंग यात भरू शकता. खूपच छान. अशाच प्रकारे आणखी फुलं आपण वेगळे वेगळे शेप देऊन काढू शकतो. तुम्ही पाहू शकता या प्रकारे सुद्धा आपण काढू शकतो. अप्रतिम. यात जर तुम्ही हिरवा आणि पिवळा किंवा लाल रंग भरला तर ही फुलं अतिशय सुंदर दिसतात. यालाच आपण पानसुद्धा काढू शकतो. पानाचे आकार. चिमटीत रांगोळी धरताना थोडी घट्ट धरायची आणि ती अशा प्रकारे सोडत पुढे घ्यायची. सरावाने हे अतिशय सहज आणि सोपे होऊन जाते. आपण एक हार्ट शेप काढूयात. यानंतर आपण संस्कार भारतीमध्ये वापरली जाणारी चकली, तिलाच केंद्रवर्धिनी असं सुद्धा म्हणतात. अगदी आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर ही चकली आपण काढायला शिकूयात. अगदी याच पद्धतीने मी रांगोळी खाली सोडते. तुम्ही पाहू शकता. आपण जे आकार काढायला शिकलोय त्याच्यातला गोल आकार मी काढला आणि त्याच्यातच 2-3 गोल असे काढत गेले. थोडंसं मी अँगल बदलते म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर याच चकलीचा वापर करून आपण सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढूयात. तुम्हाला जेवढी मोठी हवी तेवढी मोठी चकली किंवा जेवढी बारीक हवी तेवढी बारीक चकली तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे रोज देवाऱ्यासमोर काढण्यासाठी सुंदर छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्ही या शेप्सचा वापर करून काढू शकता. वाव, सुंदर. यात तुम्हाला हवे तशी रंगसंगती करू शकता. रंगांची रांगोळी अजूनच खुलून दिसेल. ब्युटिफुल.
याच प्रकारे आपण आपल्याला हव्या तेवढ्या आकाराची आणि हवी तशी रेष काढू शकतो. जर टिक्का मोठा हवा असेल तर रांगोळी जास्त सोडायची, टिक्का कमी हवा असेल तर रांगोळी कमी करून बोटाची दिशा वरती लक्ष ठेवायचं. तुम्ही पाहू शकता हे मी सुंदर असं केंद्रवर्धिनी किंवा चकलीपासून एक सुंदर अशी डिझाईन बनवली आहे. या अशा रांगोळ्या तुम्ही दररोज काढू शकता, अगदी सोप्या आणि सहज. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांसाठी याचा उपयोग होईल. ज्यांना रांगोळी काढता येत नाही पण काढण्याची तीव्र इच्छा आहे त्यांच्यासाठी हा एक उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलचे नोटिफिकेशन चालू करा म्हणजे तुम्हाला यापुढे सुद्धा मी काढलेल्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट येत जाईल. मी व्हिडिओ करून बनवून टाकला की तुम्हाला तुमच्यापर्यंत तो सगळ्यात आधी पोहोचेल. याच्या पुढच्या भागामध्ये आपण 5 बोटांनी रांगोळी काढायची कशी हे शिकणार आहोत. त्यामुळे पुढचा भागसुद्धा नक्की पहा. परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या अंगणात काढण्यासाठी अशी सुंदर रांगोळी सहज जमेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. या पुढचा व्हिडिओ नक्की पहा. त्यात मी 5 बोटांनी रांगोळी कशी सोडायची हे शिकवणार आहे. खूप खूप धन्यवाद.